यावेळेस त्या बहिणीच्या जीवनात प्रभूने खरोखर महान आणि अद्भुत कार्य केलेलं आहे। हे लहान लेकरू जे समोर दिसत आहे हे केवळ चमत्कारिक बाळ आहे। हे प्रभू येशूच्या कृपेने वाचलेलं बाळ आहे, कारण 7व्या महिन्यामध्ये ही बहिणीची डिलिव्हरी झाली आणि ज्यावेळेस डिलिव्हरीनंतर डॉक्टरांनी ह्या बाळाला पाहिलं तर म्हणजे या बाळात काही नव्हतंच। डॉक्टर म्हणाले की बाळ काही वेळामध्ये काही दिवसामध्ये मरेल, काही त्याच्यात काही नाही आहे आणि व्हेंटिलेटरवरती या बाळाला ठेवलं आणि सगळे म्हणाले आज ना उद्या हे मरायची वाट बघतच होते। पण देव महान आहे। ही बहीण म्हणते येशूच्या नावामध्ये ह्या लेकरासाठी प्रार्थना करून घेतली आणि आज प्रभूने हॉस्पिटलमध्ये कार्य केलं आणि जे बाळ व्हेंटिलेटरवरती होतं प्रभूने त्याला स्पर्श केला आणि आज हे बाळ इतकं मोठं झालंय आणि आज प्रभूने मरण टाळलं ह्या बाळामधलं आणि आज जीवन दिलेलं आहे। म्हणून ती सगळा गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात। त्याचप्रमाणे आंटीची साक्षी ते सांगतात की त्यांच्या मुलीची डिलिव्हरी झाली आणि ते म्हणतात की परंतु ज्यावेळेस डिलिव्हरी झाली ते लेकरू जन्माला आलं, त्या सांगतात की ते लेकरू अजिबात आईचं दूध पित नव्हतं। 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, पण अजिबातच ते दूध पित नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये आंटी म्हणतात की आम्ही विश्वासाने त्या लेकराच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केली, प्रभूच्या नावाला हाक मारली आणि जशी प्रार्थना केली आता ते सांगतात की आता ते लेकरू आईचं दूध पित आहे। म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात। मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं दुष्टांत ख्रिस्ती जीवनामध्ये अति महत्वाचा आहे। मग तुम्ही येशूसाठी जगणारे असा, तुम्ही कॉलेजमध्ये जाणारे असा, तुम्ही तुमच्या नोकरीवर जाणारे असा, तुमच्याकडे दुष्टांत पाहिजे। कारण ज्या दिवशी आपण येशूकडे आलो त्या दिवशी आपलं भविष्य बदललं। आता आपण खाली नाही चाललो, आता आपण उंच आणि उंच होत आहोत। सो बिलीवर प्रत्येक विश्वासू लोकांच्या पुढे दुष्टांत पाहिजे, हेतू पाहिजे, गोल पाहिजे की नो मी रोज सकाळी उठेल आणि माझ्या प्रार्थनेची वेळ मी प्रभूला देईल। क्वालिटी टाइम सगळ्यात चांगला वेळ मी प्रभूला देईल, झोपतानी नाही, सकाळी उठल्यावर मी माझी क्वालिटी टाइम महत्वाचा वेळ मी प्रभूला देईल। दुसरी गोष्ट मी वचन ऐकले वाचल्याशिवाय बाहेर जाणार नाही, कारण हे वचन तुम्हाला दिवसभर सांभाळेल, हे वचन तुमच्या पावलासाठी दिवा बनेल, तुम्हाला प्रकाशात चालवेल। रोज स्तुती करणारे, आराधना करणारे 1000 तरी आत्मे, 10,000 तरी, 1,00,000 तरी आणि देव करू शकतो। ज्याच्याकडे दुष्टांत आहे देव त्याचा वापर करेल। ज्याच्याकडे देवासाठी जगायची इच्छा नाहीये, दुष्टांत नाहीये, देव म्हणतो नो प्रॉब्लेम, तू स्वर्गात ये पण तसाच ये, प्रेज द लॉर्ड। पण ज्याला या शेवटच्या दिवसात, येशू यायच्या दिवसात काहीतरी करायचंय, देवासाठी जगायचंय, मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे दुष्टांत पाहिजे। तुम्ही जरी घरकाम करणारे असतात, घरातली पत्नी असतात, तुमच्याकडे दुष्टांत पाहिजे की नो माझ्या लेकरांचं, माझ्या पतीचं तारण होणं गरजेचं आहे आणि मी त्या दुष्टांतामध्ये चालत आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आय से प्रेज द लॉर्ड, हालेलुया। लेकरांना तुमच्या पुढे दुष्टांत पाहिजे, नो मी 3rd क्लास व्यक्ती नाही बनणार, मी येशूसाठी 1st क्लास बनणार आहे। आमेन। कारण एकच जीवन आहे, हात वर करून म्हणा एकच जीवन आहे, एकच जीवन आहे आणि येशूसाठी मौल्यवान आहे, आणि येशूसाठी मौल्यवान आहे। हालेलुया, हालेलुया। काही लोकांनी आपले दिवस असेच घालवले, याची निंदा करण्यात, त्याला बोलण्यात, हे करण्यात सगळे दिवस गेले आणि आता देश उंबरट्यापाशी येऊन बसलाय, उभा आहे आणि तो केव्हाही येणार। प्लीज आतापासून असे दिवस घालू नका, प्लीज कृपा करून ऐका। कोणी तुमच्या बाजूने नाही उभा राहणार वेळ आल्यावर, पण जर तुमचं नातं देवाशी आहे आणि तुम्ही दुष्टांत घेऊन चालताय, रोज देव तुमच्या पक्षामध्ये उभा राहणार आहे। आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्लीज आपल्या जीवनाचा नाश करू नका, एकच जीवन आहे, त्याच्यानंतर जीवन नाहीये। आणि तुम्ही आणि मी अशा दिवसात जगतोय की ज्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी विश्वासामध्ये खंबीर झालं पाहिजे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आय से प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सो प्लीज ज्याच्याकडे दुष्टांत आहे तो वाढवला जाणार। तुमच्याकडे दुष्टांत पाहिजे, नो मी शिकणार, मी पुढे जाणार, नो मी देवासाठी काहीतरी करेल, माझ्या कुटुंबासाठी मी काहीतरी करेल, दुष्टांत पाहिजे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आणि सगळ्यात जास्ती दुष्टांत पाहिजे की मी स्वर्गामध्ये माझं बक्षीस मिळवायला रोज झटणार आहे, मग स्वर्गात माझी संपत्ती मोठी असेल। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। काढूया नीतिसूत्र याचा 29 अध्याय आणि आपण जाऊया, कृपा करून देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया। नीतिसूत्र याचा 29 अध्याय आणि 18 वचन वाचूया, देवाचं वचन आपण ऐकूया। नीतिसूत्र याचा 29 अध्याय आणि 18 वचन वाचूया।
साक्षात्कार नसला तर लोक धरबंद सोडून देतात, परंतु जो नियमशास्त्र पाळतो तो सुखी आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याच्या पुढे विजन नाहीये, दृष्टांत नाहीये, तो नाश पावेल, तो सोडून दिला जाईल, तो बाहेर टाकला जाईल. पण ज्याच्याकडे दृष्टांत आहे तो उंच केला जाणार. आमेन. माझ्या म्हणा, जर माझ्याकडे दृष्टांत आहे, जर माझ्याकडे दृष्टांत आहे, बोला बोला, माझ्याकडे दृष्टांत आहे, जर माझ्याकडे दृष्टांत आहे, मी जर देवाच्या वचनाला घेऊन चालत आहे, जर मी देवाच्या वचनाला घेऊन चालत आहे, तर माझ्यासाठी मोठमोठ्या गोष्टी घडवणार आहेत, मोठमोठ्या गोष्टी घडवणार आहे. आमेन. आमेन. पण काही लोकांना दृष्टांत नसल्यामुळे ते केव्हाही उठतात, केव्हाही झोपतात, कुठेही फिरायला जातात. कोण म्हणलं चल इकडं तर निघाले, कोण म्हणलं ये करेंगे ओ करेंगे, आणि शेवटी त्यांचं जीवन नाश पावतं. प्रेज द लॉर्ड. पण दृष्टांत असलेला माणूस केव्हाच चुकीच्या ठिकाणी दिसणार नाही. दृष्टांत असलेली स्त्री केव्हाच एकमेकाची निंदा करताना बाहेर बसलेली दिसणार नाही. दृष्टांत असलेले लोक केव्हाच आणि केव्हाच चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेले दिसणार नाही. का? त्यांना माहिती आहे वेळ महत्वाची आहे, आणि ही वेळ माझ्या देवाच्या गौरवासाठी मी वापरणार आहे. आणि व्यक्तीला, अशा व्यक्तींना देव कृपा देतो. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. पण ज्याला दृष्टांत नाहीये, नो, त्याचं जीवन केव्हा निघून जाईल कळण्यात नाही येणार नाही. कारण तो मौल्यवान नाहीये देवासाठी. तर तुम्ही मौल्यवान आहात. देव सगळ्या संकटातून तुम्हाला वाचवेल. आमेन. देव तुम्हाला रोज सांभाळेल, डोळ्याच्या बुबळासारखा तुम्हाला सांभाळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल की ज्याला दृष्टांत नाहीये तो माणूस नाश पावणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि लक्षात ठेवा, दृष्टांत ज्यावेळेस देव देतो तो शून्य असेल. कदाचित असं वाटेल की पास्टर हा दृष्टांत मला पूर्ण नाही होणार, जे देवाने वचन दिलंय ते अंधकारमय आहे पास्टर, मला असं वाटतं नाही पूर्ण होणार पास्टर. पण बायबल मधले हा दृष्टांत पूर्ण करणारे तुम्ही नाहीये, देव आहे. किती लोकांना कळते देवाचं वचन? कळतंय तुम्हाला? 100%. लक्षात ठेवा नेहमी. म्हणून मागच्या हबक्कूकचं वचन वाचलं आपण, आठवतं? जाऊया आपण परत हबक्कूककडे आणि आपण आपलं पुढच्या संदेशाकडे जाऊया. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू होली स्पिरिट. हबक्कूक प्लीज कृपा करून काढूया. तुम्हाला कळेल की देवाचा आत्मा आपल्याशी काय बोलत आहे. थँक्यू. मिळालं? थँक्यू. वाचूया दुसरा अध्याय, पहिलं वचन. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन. आय होप तुम्हाला हबक्कूक मिळालं असेल. ओके, माझी इच्छा आहे सर्वांनी काढूया. सफवण्याच्या अगोदर आहे आणि प्लीज कृपा करून मिखाच्या नंतर आहे. माझी इच्छा आहे बायबल आपण काढूया, म्हणजे तुम्हाला कळेल की प्रभू आपल्या लोकांशी काय बोलतोय. काढूया देवाचं वचन, काढूया. ऐका देवाचं वचन प्लीज, वाचूया. या वाचूया. कम ऑन. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन व दुर्गावर उभा ठाकेल, आणि तो मला काय बोलेल आणि मी आपल्या गारहाण्याविषयी काय उत्तर द्यावे हे पाहायला न्याहाळीत राहीन. व्हेरी इम्पॉर्टंट. तो काय उत्तर देतो, प्रभू माझ्याशी काय बोलतो हे पाहायला मी न्याहाळून राहील, न्याहाळून पाहिल. प्रेज द लॉर्ड. अनेकांना वेळ नाही प्रभूचा आवाज ऐकायला. ते सगळ्या जगाचा आवाज ऐकतील, पण देवाचा आवाज ऐकायला 5 मिनिटं 10 मिनिटं शांत बसून प्रभू बोल 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 बोल. आणि ज्यावेळेस देवाच्या मागे तुम्ही लागता, देव स्वर्गातून आवाज तुमच्याकडे पाठवतो. हबक्कूक म्हणतो मी न्याहाळून पाहिलं, मला देवाचा आवाज ऐकायचा होता. आणि काय आवाज आला? वाचूया. ऐका देवाचं वचन. आणि परमेश्वराने मला उत्तर देऊन म्हटले दृष्टांत लिही. आणि परमेश्वर मला म्हटला दृष्टांत लिही. केव्हा? ज्यावेळेस हा हबक्कूक न्याहाळून पाहत होता, देवाची वाट पाहत होता. प्रभू मला तुझ्यापासून पाहिजे. किती लोकांना देवापासून पाहिजे? आपल्या हातावर म्हणा, हे प्रभू मला तुझ्यापासून गोष्टी पाहिजेत, ह्या जगातल्या नको. जेणेकरून तू ज्यावेळेस बोलशील तू त्या पूर्ण करणार आहे. आमेन. हालेलुया. पुढे वाचूया. ऐका देवाचं वचन. हबक्कूक दृष्टांत लिही आणि पाट्यावर ठळक होईल असा कर. पुढचं वचन. आणि जो कोणी वाचतो बायबल त्याने ते वचन धरावे. ते वचन. आणि नेहमी लक्षात ठेवा, शैतान हे वचन तुम्हाला धरू नाही देणार. नो. कारण एकदा का तुम्ही वचन धरलं, समजायचं तुम्ही ह्या दृष्टांतामध्ये पास झाले. प्रेज द लॉर्ड. वाचूया. पुढे वाचूया. ऐका देवाचं वचन. दृष्टांत अजून नेमलेल्या समयासाठी राखून ठेवलेला आहे. दृष्टांत अजून नेमलेल्या समयासाठी राखून ठेवलेला आहे. पुढचं वचन. परंतु तो शेवटास जायला त्वरा करीत आहे. तो शेवटास जायला त्वरा करीत आहे, घाई करत आहे. पुढे वाचूया. तो फसवणार नाही. तो फसवणार नाही.
पुढे विलंब केला तरी त्याची वाट पहा, कारण तो येईलच, तो उशीर करणार नाही. आमेन. किती लोकांना कळतंय की देवाने जे मला वचन दिले ते पूर्ण होणार आहे. हालेलुया. परिस्थिती काही असो, काही असो, जर तुम्हाला तुमची इच्छा आहे तिथं पोहोचायचं, इथं देवासाठी जगायचं चालू करा. तुमची इच्छा असेल योसेफासारखं मिसर देशाच्या पंतप्रधानापर्यंत पोहोचायचं, खालून चालू करा, खालून चालू करा, इथं चालू करा, म्हणजे तिथं तुम्ही पोहोचताल. इथं येशूसाठी जगा, तिथं पोहोचताल. किती लोक कळतंय देवाचं वचन? प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. इथं पेरणी करा, म्हणजे उद्या तुम्हाला कापणी करायला मिळेल. पण काय लोक पेरणी करत नाही, आता देवासाठी जगत नाही, आणि त्यांची इच्छा असते मोठमोठे. नो, तुम्ही कोणाचं डुप्लिकेशन करू नाही शकत. देवाने तुम्हाला पूर्ण वेगळं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही माझ्यासारखे होऊ नाही शकत, मी तुमच्यासारखं होऊ नाही शकत. देवाने प्रत्येकासाठी वेगळी योजना आखलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल मध्ये लिहिलंय हा दृष्टांत पूर्ण होईल, फसणार नाही, हा पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. नेहमी लक्षात ठेवा, दृष्टांत पूर्ण होईल 100%. प्रेज द लॉर्ड. आता पेरा, प्रार्थनेमध्ये पेरा, वचनामध्ये पेरा, तुमच्या स्तुती आराधनेत पेरा, प्रामाणिकपणेमध्ये पेरा, देवाच्या भयामध्ये पेरा, नम्रतेमध्ये पेरा, पवित्र आत्म्याच्या 9 फळांमध्ये पेरा. थोडा त्रास होईल. ज्यावेळेस इजाकाला दुष्काळ दिसला, देव म्हणला पेर इथं. त्रास झाला इजाकाला, लोक चिडू लागले, लोक बोलू लागले, पण दृष्टांत हा होता, मी तुला 100% फळ देणार आहे. पण पीक येणार होतं, पीक अजून नव्हतं आलं, पण काय दिसत होता? दुष्काळ. काय दिसत होता? पण देवाने बी दिलं, वचन दिलं, आणि इसाकाने दुष्काळात पेरलं. पीक तर दिसत नव्हतं, पण पेरलं. त्रास झाला, लोकांनी नावं ठेवले, ऊन होतं, शंका होती, अविश्वास होता, पण इसाकाने पेरलं. आणि पेरल्यानंतर बायबल मधले तो वाट पाहत राहिला, वाट पाहत राहिला, वाट पाहत राहिला, आणि 100% पीक आलं. आपले हात वर करून म्हणा, जे वाट पाहतात देवाची, ते आपली शक्ती नवीन करतील, ते 100% पीक मिळवणारे होणार. पण जे प्रभूची वाट पाहत नाही, ते दुष्काळातच राहतील. आमेन. नेहमी लक्षात ठेवा, तिथं जर पोहोचायचंय, इथं देवासाठी जगायचं चालू केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये मागच्याच आपण वचन वाचलं, तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये बोलावलंय त्या परिस्थितीमध्ये तुम्ही देवाबरोबर राहायला पाहिजे. 1 करिंथ 7:24 बरोबर आहे. वाचूया, देवाच्या वचनाकडे जाऊया. 1 करिंथ 7:24. इफ आय एम नॉट रॉंग, जाऊया. ऐका देवाचं वचन. 1 करिंथ 7:24 वाचूया. ऐका देवाचं वचन काय लिहिलेलं आहे. प्रत्येकाने जो ज्या स्थितीत असताना त्याला बोलावले, त्या स्थितीत त्याने देवाजवळ राहावे. त्या स्थितीत त्याने देवाजवळ राहावे. उड्या मारू नये. नो, केव्हाच आणि केव्हाच कॉम्पिटिशन खेळू नये. तो असा आहे पास्टर, मी असा होईल. नो, तुला कॉम्पिटिशन खेळायला नाही बोलवलं, तुला देवाबरोबर राहायला बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. अनेकांना देव आज उत्तर देणार आहे, अनेकांचे प्रश्न देव सोडवेल. प्रेज द लॉर्ड. ज्या ठिकाणी तुला ज्या अवस्थेत बोलवलंय, ओके तू न शिकलेला आहे, देवाबरोबर चाल. तू शिकलेला आहे, प्रभू बरोबर राहा. तुझ्या डोक्यात जास्ती बुद्धी आहे, प्रभू बरोबर राहा. तुला असं वाटतं मी टॅलेंटेड आहे, प्रभू बरोबर राहा. तुला असं वाटतं की मी काहीतरी करू शकतो, प्रभू बरोबर राहा. कारण जोपर्यंत तू देवाबरोबर राहत नाही, तोपर्यंत तुला फळ येणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू म्हटलं, तुम्ही माझ्या विना काहीच करू शकत. अनेक लोकांना प्रॉब्लेम आहे. एक येशूला धरतात, परत सोडतात. येशूकडे येतात, परत सोडतात. काय अजून थोडं कोणी बोललं, तिकडे पळणार. काय बोललं, इकडे पळणार. आणि प्रॉब्लेम हा आहे की नुकसान त्यांचं नाहीये, तू नुकसान करून घेतोय. ज्या परिस्थितीत तुला बोलवलंय, थांब तिथं. वाय? कारण पीक येणार आहे, दृष्टांत पूर्ण होणार आहे, देव तुला वापरणार आहे. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. आणि मागच्या तुम्हाला सांगितलं, जर दृष्टांत पूर्ण करायचं असेल तर माणसामध्ये देवाचं भय असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं भय नसेल, विसरून जा, देव तुमचा वापर करेल. विसरून जा सिस्टर अँड ब्रदर की तुम्ही उंचावले जाणार. नो. देवाचं भय म्हणजे काय म्हणून मागच्या सांगितलं. वाचूया हे वचन, आपण जाऊया. आय होप नीतिसूत्र याचा 29 अध्याय, ओके 18 अध्याय. जाऊया देवाच्या वचनाकडे, आपल्याला कळेल प्रभू आपल्याशी काय बोलतोय. नीतिसूत्र याचा 29:18. ओके नो बरोबर आहे. थँक्यू जीसस. नीतिसूत्र याचा
19 अध्याय 23 वचन बरोबर आहे? ओके, नीतिसूत्र 19:23 काढूया. आपले बायबल काढणारे लोक आपण बनूया फास्ट. कम ऑन, नीतिसूत्र 19:23 वाचूया. परमेश्वराचे भय जीवनाकडे नेते. परमेश्वराचे भय जीवनाकडे नेते. सगळ्यांनी जोरात बोलूया. ज्याच्याकडे देवाचं भय आहे त्याच्याकडे देवाचं भय आहे. तो जीवनाकडेच जाणार. तो जीवनाकडेच जाणार. म्हणजे काय देवाचं भय? म्हणजे काय देवाचं भय? म्हणजे जे त्यांनी सांगितलंय ते मी करावं हे 100% ठरलेलं आहे. मग मी माणसाची पर्वा नाही करणार. मग कोणी माझ्याकडे येऊन म्हणेल नाही थोडं केलं तर काय होतं, नो. देवाचं भय धरणारा माणूस काय करतो? देव मला पाहो, कोणी मला पाहो, मी नीतिमान जीवन जगणार म्हणजे जगणार. मी पवित्रतेमध्ये चालणार म्हणजे चालणार. मी रथ बदली नाही करणार. नो. योसेफ म्हणला बाई ऐक मी देवाचं भय धरतो. योसेफाने रथ बदली केली नाही. देवाचं भय धरणारा माणूस जो आहे तो नेहमी देवाला खुश करणारा असतो. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं पुढचं वचन जाऊया ऐका. ज्याला ते आहे तो तृप्त राहील. बायबल मध्ये जो परमेश्वराचे भय धरतो त्याला ते परमेश्वराचे भय जीवनाकडे नेते. वाचूया सिस्टर प्रदिता. परमेश्वराचे भय जीवनाकडे नेते. ज्याला ते आहे तो तो तृप्त राहील. तृप्त राहील. अनेक लोक तृप्त नाहीये. त्यांना सगळं आहे पण तृप्त नाही. देवाचं भय नाहीये. देवाला माहिती आहे तुम्ही रात्री 2 वाजता काय करताय. प्रभूला माहिती आहे तुमचा मोबाईल कुठं चाललाय. प्रभूला हे माहित आहे तुझे पावलं कुठं वळतात. प्रभूला हे माहित आहे की तुझ्या डोक्यातले विचार काय आहे. प्रभूला हे माहित आहे तुझ्या हृदयात किती ग्रज आणि किती कडूपणा आहे. सगळं माहित आहे. तृप्त का नाहीये? कारण देवाचं भय धरणारा माणूस नेहमी क्षमा करेल. देवाचं भय धरणारा माणूस नेहमी मोबाईल मध्ये तेच पाहिल जे देवाला आवडेल. देवाचं भय धरणारा माणूस त्याचे पावलं नेहमी त्याच मार्गावर चालतील ज्या ठिकाणी त्याला कळेल मला देवाच्या वचनानुसार चालतील. तो वाकड्या मार्गावर नाही चालणार. तो पिक्चरच्या थिएटर मध्ये नाही सापडणार. नो 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 केव्हाच नाही. नो. तो चुकीच्या ठिकाणी नाही सापडणार. वाय? देवाचं भय आहे ना. देवाचं भय. देव जर तुमचा ड्रायव्हर आहे आणि प्रभूचं भय जर तुम्हाला चालवणार आहे सिस्टर तुम्ही केव्हा पडणार नाही जीवनामध्ये. देवाचं वचन आपल्या हात वर करूया. मला धन्यवाद येशू. मला माझा दृष्टांत पूर्ण करायचा आहे. येशूपर्यंत मला विश्वासात खंबीर राहायचं आहे. मी तुला विनंती करतो तुझं भय जे आहे मला बाळगायला शिकव. हालेलुया. जर तुम्ही देवाचं भय धरता देव अजून तुम्हाला दृष्टांत देणार. अजून देव तुम्हाला वापरेल. अजून देव तुम्हाला कृपा देईल. अजून देव तुम्हाला पुढे नेईल. देवाचं भय नसेल नो. देव 10 रुपये तुमच्या हातात देईल. बघू काय करतो हा माणूस. देव तपासतो. मागच्या सांगितलं मी तुम्हाला देव इच्छा पारखतो. काय पारखतो? काय पारखतो? इच्छा. शैतान देखील इच्छा पारखतो. मागच्या सांगितलं मी तुम्हाला की देव इच्छा पाहतो. याची इच्छा आहे का माझ्यासाठी जगायचे. मी दिलेल्या गोष्टीवर हा प्रेम करतो का? मी दिलेल्या मेंढरांवरती हा प्रेम करतो का? हा रात्री जर फोन आला तर उचलतो का माझ्या मेंढरांचा? हा सेल मीटिंग मध्ये जातो का? हा माझे बायबलचे वचन लोकांना सांगतो का? याला माझं काम करायला लाज वाटते का? देव नेहमी तपासतो. म्हणा आपल्या हातवर म्हणा देव तपासणारा आहे. म्हणा देव तपासणारा आहे. हालेलुया. मी तुम्हाला भीती नाही घालत. मी तुम्हाला दृष्टांताकडे आणतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तपासतो. प्रेज द लॉर्ड. आणि मागच्या तुम्हाला सांगितलं नाही म्हणायचं शिकलं पाहिजे. कसं शैतान प्रत्येक माणसाचा अभ्यास करतो. त्याला मला माहित आहे माझ्यात काय अशक्तपणा आहे, तुझ्यात काय अशक्तपणा आहे. शैतानाला सगळं माहित आहे. त्याला माहित आहे याला भीती वाटते. बरोबर त्याच गोष्टी तो तुझ्या पुढे आणेल. त्याला माहित आहे हा व्यभिचारात पडणार आहे. बरोबर मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये तेच मित्र तुझ्या समोर तो आणेल. त्याला माहिती आहे हा गर्वात पडणार आहे. बरोबर तेच लोक येतील म्हणतील तुझ्यासारखा कुणी नाहीये. हे तू बोलतो, तू खूप चांगला प्रीचिंग करतो, तू हात ठेवल्यावर भूत पळतात. बरोबर अशीच लोक तुमच्या जवळ येतील. का? कारण एकदा का माणसामध्ये गर्व आला, ती इच्छा आली, तो मोहात पडतो. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्हाला मला का ना प्लीज कृपा करू नका. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इच्छा नाही त्या गोष्टी शैतान नाही आणणार. तुम्हाला जर पैशाचा मोह नसेल तो केव्हाच पैसे तुमच्या पुढे नाही आणणार. त्याला माहिती आहे याला कशात पाडायचं, त्याच गोष्टी तुमच्या पुढे आणेल. तरुण मुलांनो आणि मुलींनो ऐका मी काय सांगतोय.
त्याच गोष्टी तुमच्या पुढे आणेल, पण तुम्ही नाही म्हणायचं शिकलं पाहिजे. योसेफ म्हणला नो, आणि बायबल सांगतो तो पंतप्रधान झाला. किती देवाचं वचन, नाही म्हणायचं शिका, नाही म्हणायचं शिका. ज्यावेळेस तुम्हाला कळतं हे शैतानापासून आहे, लगेच थोड्या अंतर इच्छाच नसेल तर माणूस मोहात पडेल का? बोला माझ्याशी, बोला माझ्याशी. नाही, इच्छाच नाहीये. नो नो नो, इच्छाच नाही. नो, तुम्ही मला केव्हा पिक्चर पाहताना पाहणार नाही. नो, नेव्हर. माझ्यात इच्छाच राहिली नाही. तुम्ही केव्हाच बघणार नाही पास्टर चौकामध्ये उभा आहे आणि काहीतरी फिरतोय. नो, माझ्यात इच्छा नाही राहिली. माझ्यात एकच इच्छा राहिली, नगरचं तारण केव्हा होणार आहे, केव्हा देवाचं गौरव ह्या नगरमध्ये येईल. 2019 मध्ये केव्हा सगळे लोक तारले जातील. ही इच्छा घेऊन आम्ही रोज पळतोय. ज्यावेळेस इच्छा नसते, मोहात तुम्ही पडणार नाही. न, मोहात नाही पडणार तुम्ही, केव्हाच नाही पडणार. पण ज्यावेळेस इच्छा येते मग मोह येतो. प्रेज द लॉर्ड. म्हणतो बायबल मधले की येशूची परीक्षा झाली. तुम्हाला आठवतं? काढूया मत्तेचा 4था अध्याय. लवकर जाऊया. मत्तेचा 4था अध्याय. ऐका, देव केव्हा कृपा देतो. मत्ते याचा 4था अध्याय. देव केव्हा वाढवतो, देवाचं उत्तर केव्हा येतं आपण वाचूया. मत्ते 4था अध्याय. आय होप तुम्हाला बायबल मिळालंय. मत्ते 4था अध्याय मिळालं? वसिया सिस्टर, पहिलं वचन वसिया. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. आत्म्याने त्याला रानात नेले. पुढचं वचन. आणि तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली आणि परीक्षक जवळ येऊन त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या म्हणून आज्ञा कर. म्हणून आज्ञा कर. पहा शैतान कसा बोलतोय. तुला भूक लागली ना प्रभू येशू, मग या धोंड्याला काय कर? भाकरी कर. नाव मला प्रश्न आहे, येशू करू शकतो का? करू शकला असता. करू शकतो. त्याने 5 भाकरी 2 मासे वाढवले, तो करू शकतो ना? यस, करू शकतो ना? सो बायबल मधले शैतानाला माहित आहे येशूला कसं, पण तुम्हालाही मला माहित पाहिजे त्याला कसं अडवायचं ना. वसिया काय लिहिलंय? वसिया. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, असे म्हटले आहे की मनुष्य केवळ भाकरीने वाचणार नाही, तर देवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. याचा अर्थ येशू म्हणला, शैतान मी तुझं नाही ऐकणार. बायबल असं सांगतं. बायबल असं सांगतं. पुढचं वचन. मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेले व देवळाच्या कंगोऱ्यावर त्याला उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. नाही का शैतान म्हणतो उडी टाक, कारण असं लिहिलंय बायबल मध्ये. प्रेज द लॉर्ड. पण आपण मूर्ख नाही व्हायचं. देव केवळच उडी मारायला लावणार नाही. की लोकांना माहितीये देव उड्या मारायला लावत नाही वरून उडून. की लोकांना माहितीये देव विष प्यायला लावत नाही. नाही लावत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना माहितीये देव इलेक्ट्रिक शॉक घ्यायला लावत नाही. काय लोक शॉक घेतात. प्रेज द लॉर्ड. मी मरणार नाही, तू नक्की मरशील. हालेलुया. ना पुढे असे लिहिले. वसिया काय लिहिलंय? येशूने त्याला म्हटले, आणखी असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याची परीक्षा पाहू नको. प्रभू तुझा देव याचा अर्थ येशूने प्रत्येक वेळा शैतानाला म्हटलं, नाही मी तुझं ऐकणार नाही, मी तुझं ऐकणार नाही. पुढे खूप महत्वाचे बाप आहे. वसिया. फिरून सैतानाने त्याला फार उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्य व त्यांचे वैभव त्याला दाखवले आणि त्याने त्याला म्हटले, जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईल. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना निघून जा, कारण असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच सेवा कर. ना बायबल की 3 वेळा येशूने त्याला काय म्हणलं? नाही. नाही. काय म्हणलं? नाही. काय म्हणलं? नाही. काय म्हणलं? नाही. आणि बायबल सांगतो ज्यावेळेस येशूने नाही म्हटलं त्यावेळेला पुढचं वचन आलं. वसिया प्लीज वसिया. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूतांनी जवळ येऊन त्याची सेवा केली. ओ आपले हात वर करूया. म्हणा जोपर्यंत मी नाही म्हणत नाही, जोपर्यंत मी नाही म्हणत नाही, शैतानाला मोहाला परीक्षेला तोपर्यंत देवदूत येणार नाही. तोपर्यंत देवदूत येणार नाही. माझा प्रश्न आहे की देवदूतांना तुम्ही पहिले का नाही आले? शैतान यायच्या अगोदर नो केव्हाच येणार नाही. देव नेहमी माणसाला तपासतो. देव माणसाला तपासतो. काय करतो? तपासतो. तुला दृष्टांत आहे, देव तपासेल हा किती धरून चाललाय. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस सगळी शैतान निघून गेला, येशूने नाही म्हटला, त्यावेळेस देवदूत आले आणि ते देवदूत येशूची सेवा करू लागले. येशूची सेवा करू लागले. हेच या चर्च मध्ये होणार आहे. आमेन. जो कोणी या शेवटच्या दिवसात शैतानाला नाही म्हणेल त्याच्यासाठी स्वर्गातील अलौकिक सामर्थ्य येणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला एवढं वाढेल, तुमच्या शेजाऱ्याला द्वेष वाटेल.
तुमच्या नातेवाईकाला दोष वाटेल. तो म्हणतील एवढे कसे काय उंच झाले, कारण ते म्हणणार, ते तुम्ही म्हणताल नो मी देवाचं भय बाळगणार आहे. यस, केलं करते देवाचं वचन. आपल्या हातावर म्हणा धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आज मी नाही म्हणायचं शिकलेलो आहे. आज मी नाही म्हणायचं शिकलेलो आहे. तो कुणी असो, मग तो कोणी असो, मी नाही म्हणणार ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्याला. मी नाही म्हणणार ज्या गोष्टी तुला आवडत नाहीत त्याला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून बायबल मधले की थोड्या वेळ तुम्ही दुःख सोसल्यावर, किती वेळ? थोडा वेळ देव तुम्हाला सबळ करेल. आमेन. बसूया. 1 पेत्राचा 5वा अध्याय, लवकर लवकर जाऊया. ऐका देवाचं वचन. 1 पेत्र याचा 5वा अध्याय. प्लीज बायबल काढूया लवकर. 1 पेत्र याचा 5वा अध्याय. थँक्यू होली स्पिरिट. 1 पेत्र याचा 5वा अध्याय. 1 पेत्र याचा मिळालं? यस. माझी नम्र विनंती, सर्वांनी काढूया. तुम्हाला कळेल की प्रभू कसं कार्य करतो दृष्टांत असलेल्या माणसाबरोबर. वसूया 1 पेत्र 5वा अध्याय आणि वसूया 10 वचन. ऐका देवाचं वचन. 9 आणि 10 वचन. 9 आणि 10 वचन. तर विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ यांना तीच दुःखे भोगावी लागतात. तर ज्याने ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व काळच्या गौरवात तुम्हाला बोलावले, तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील. व्हेरी इम्पॉर्टंट. काही वेळ तुम्ही परीक्षा सोसल्यावर तुम्हाला पूर्ण करील ना. परत एकदा, देव कोणाला आजार देऊन परीक्षा पाहत नाही. देव केव्हाच आजार देऊन परीक्षा पाहत नाही. म्हणा माझ्या मागे म्हणा, आजार देवापासून नाहीये. आजार देवापासून नाहीये. म्हणा वाईट देवापासून नाहीये. वाईट देवापासून नाहीये. न केव्हाच नाही, केव्हाच नाही. बायबल मध्ये की तुम्ही थोड्या वेळ दुःख सोसल्यावर, थोडे लोक नावं ठेवतात तुला चर्चला येते म्हणून, थोड्या वेळ त्यांचं सहन कर. तू देवाचं काम करतो म्हणून लोक म्हणतात हा देवाचं काम करतो, थोड्या वेळ सहन कर. तो नीतिमान जीवन जगतोय आणि बाकीच्याला आवडत नाही, ते तुला नावं ठेवतात, थोड्या वेळ सहन कर. थोड्या वेळ. मे बी तुझ्यावरती अन्याय झालाय, सिस्टर प्रार्थनेमध्ये थोड्या वेळ सहन कर. ब्रदर थोड्या वेळ तुझं नाव लोकांनी खराब केलंय, थोड्या वेळ सहन कर. का? त्याच लोकांसमोर देव तुला प्रबळ करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण काही लोकांमध्ये सहनशीलता नाहीये आणि त्यामुळे त्यांचं जीवन नाश होतं. बायबल पुढे सांगतं. वसिया काय लिहिलंय? ऐका देवाचं वचन. तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील, स्थिर करील, बळकट करील आणि स्थापित करील. हो, ती 4 गोष्टी. काय करील? पूर्ण करील. म्हणा पूर्ण करेल. पूर्ण करेल. म्हणा दुसरं स्थिर करेल. स्थिर करेल. बळकट करेल. म्हणा बळकट करेल आणि स्थापित करेल. आणि स्थापित करेल. त्याला गौरव आणि पराक्रम सदा सर्व काळ आहे. आमेन. की लोकांना स्थिर व्हायचंय. यस. की लोकांना बळकट व्हायचंय. Yes. की लोकांना स्थापित व्हायचंय. Yes. की लोकांना देवाची योजना पूर्ण करायची. यस. थोड्या वेळ दुःख आहे सिस्टर. थोड्या वेळ दुःख सोडायचं. थोड्या वेळ शैतान आला, 3च गोष्टी बोला, हे देतो ते देतो हे कर. त्याच्यानंतर येशू म्हटला नाही नाही नाही. म्हणून बायबल की शैतानला आडवा म्हणजे तो तुम्हापासून म्हणजे तो पळेल. शैतानला आडवा म्हणजे तो पळेल. म्हणजे तो पळेल. पण काय लोक अडवत नाही. तो म्हणतात तू माझ्या नादीला लागायचं नाही, मी तुझ्या नादीला लागणार. म्हणून मी नेहमी सांगतो, शैतान काय एवढं गोड बाळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हातवर कुंबडा, देव मला सबळ करणार आहे. देव मला सबळ करणार आहे. थोडा वेळ दुःख आहे, थोडा वेळ दुःख आहे, थोडा वेळ परीक्षा आहे, थोडा वेळ परीक्षा आहे, थोडा वेळ छळ आहे, थोडा वेळ छळ आहे, थोडा वेळ त्रास आहे, थोडा वेळ त्रास आहे, थोडा वेळ मला जावं लागेल, थोडा वेळ मला जावं लागेल, पण देव मला पूर्ण करणार. पण देव मला पूर्ण करणार आहे. आमेन, 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 आमेन. पण मागच्याच मी तुम्हाला वचन वाचून दाखवलं, परीक्षेतून काढण्याचा उपाय देवाजवळ आहे. यस. काढूया 1 कोरिंथीचा 10वा अध्याय. लवकर जाऊया. ऐका देवाचं वचन. 1 कोरिंथीचा 10वा अध्याय. मिळालं? यस. कोरिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय. व्हेरी इम्पॉर्टंट वचन. थँक्यू जीसस. चॅलेंज आणि आव्हान आपल्या पुढे येणारच, पण बायबल मध्ये लिहिलंय की ज्या माणसाला माहित आहे की माझा दृष्टांत घेऊन मी चाललोय, तो माणूस केव्हाच हलणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं ऐकूया. वसिया 12 आणि 13 वचन. 1 कोरिंथ 10वा अध्याय 12 आणि 13 वचन. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहो, त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. पुढचं वचन. मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही,
पण देव विश्वासू आहे. पण देव विश्वासू आहे. पण तो देव विश्वासू आहे. पुढचं वचन. तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही. न तुमच्या शक्तीच्या पलीकडे तो परीक्षा होऊ देणार नाही. देवाला माहिती याची ताकद, त्याची शक्ती किती आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. पुढचं वचन. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, असा की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रश्न हा आहे की देव ज्यावेळेस परीक्षा येतात त्यावेळेस तुम्ही देवाच्या बाजूने उभं राहता का शैतानाच्या बाजूने उभं राहता, हे खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं प्रभू येशूने शैतानाला 3 वेळा नाही म्हटलं, देवदूत आले. कोण आले? देवदूत. कोण आले? देवदूत. काय लोक म्हणतील फास्ट मला परीक्षा नको, छळ नको, कोणी नावं नाही ठेवलं पाहिजे, असं झालं. ऐ मग तुला आजच स्वर्गात गेलं पाहिजे. करू का प्रार्थना? तुम्हाला नाही कळालं मी काय सांगितलं. काय म्हणतात लक्षात ठेवा, तांबडा समुद्र जर नसता तर तुम्हाला कळालं असतं का की माझा देव सामर्थ्यवान आहे, तांबडा समुद्र दुभागू शकतो. नाही कळालं? इस्रायल लोकांपुढे तांबडा समुद्र आला त्याच वेळेला त्यांना कळालं ना की ज्यावेळेस आम्ही देवाला हाक मारू माझा देव तांबडा समुद्रही दुभागणारा आहे. Yes, amen. किंवा कळते देवाचं वचन. म्हणा ज्यावेळेस परीक्षा येते, ज्यावेळेस परीक्षा येते, आव्हान येतात, आव्हान येतात, चॅलेंज येतात, चॅलेंज येतात, म्हणा संकट येतात, संकट येतात, त्यावेळेला देव साबित करणारा आहे. त्यावेळेला देव साबित करणार आहे. आमेन. 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 तांबडा समुद्र आल्यावर कळालं की माझा देव समुद्र सुद्धा दुभागणारा आहे. यस यस. बरोबर आहे. यस. एरियाच्या भिंती आल्या त्यावेळेला मला कळालं हे माझा देव एरियाच्या भिंती उखडणारा देव आहे. यस आमेन. केव्हा कळतं देवाचं वचन? ज्यावेळेस शद्रक मेशकला अभिनवला 7 पट भट्टीत टाकलं त्यावेळेस मला आज कळतंय हे माझा देव 7 पट भट्टी देखील बुजवणारा आहे. यस आमेन. आणि त्याच्यातून वाचवणार आहे. केव्हा कळतं देवाचं वचन? यस. प्लीज घाबरू नका, दुष्टांत पूर्ण होणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला केव्हा कळालं की देव सिंहाचे तोंड बंद करू शकतो? की ज्यावेळेस दानिएल त्याच्यात पडला मग मला कळालं की देव सिंहाचे तोंड देखील बंद करू शकतो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केव्हा कळतं देवाचं वचन? म्हणा माझ्या मागे मला कळेल, मला कळेल ज्यावेळेस परीक्षा येतील, ज्यावेळेस परीक्षा येतील, मला माझ्या विश्वासाच्या विरुद्ध, माझ्या विश्वासाच्या विरुद्ध गोष्टी उभ्या राहतील, गोष्टी उभ्या राहतील, मला त्यावेळेस कळणार, मला त्यावेळेस कळणार देव तांबडा समुद्र दुभागू शकतो. देव तांबडा समुद्र दुभागू शकतो. म्हणा देव गल्ल्यातला मारू शकतो. देव गल्ल्यातला मारू शकतो. हे मला त्याच वेळेला कळेल. हे मला त्याच वेळेला कळेल. जर गल्ल्यात नसता तर दावीद कुठं असता? कसं कळालं असतं की देव गल्ल्यातला मारतो? बरोबर आहे. यस. तुम्हाला नाही कळत राहिलं मला वाटतं. यस. केव्हा कळतं देवाचं वचन? डॉक्टरचे रिपोर्ट आलेत पास्टर, बघा असे रिपोर्ट आलेले आहेत पास्टर, बघा असं बोललाय डॉक्टर. अरे डॉक्टरचे रिपोर्ट आलेत पण रिपोर्ट बदलणारा माझ्याजवळ आहे ना. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आपले हात वर करा, म्हणा मला आत्ता कळेल, मला आत्ता कळेल, ज्यावेळेस माझ्या विरुद्ध, ज्यावेळेस माझ्या विरुद्ध शैतानाची शक्ती येईल, सैतानाची शक्ती येईल, माझा देव त्याच्यातून मला वाचवणारा आहे. माझा देव त्याच्यातून मला वाचवणार आहे. आमेन. आमेन. ज्या गोष्टी बरोबर तुम्हाला अडखण आहे त्या गोष्टी शैतान पुढे आणेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभूला तुम्हाला हे कळालं पाहिजे की याच्यातून वाचवणारा माझा देव आहे. यस. नाही कळालं? यस. समझ में आ रहा है? किलो कळते देवाचं वचन. आपल्या हातावर कोणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. म्हणा तांबडा समुद्र, तांबडा समुद्र मला कळालंय, मला कळाले, माझा देव तुला दुभागू शकतो. माझा देव तुला दुभागू म्हणा शकतो. लाजरा, लाजारा मला कळालंय, मला कळाले, देव तुला कबरेतून आणू शकतो. देव तुला कबरेतून आणू शकतो. म्हणा बार्थलमय, ए बार्थलमय, मला आज कळालंय, मला आज कळाले, देव आंधळे डोळे उघडू शकतो. देव आंधळे डोळे उघडू शकतो. म्हणा हे पॅरालाइज, हे पॅरालाइज, मला कळालंय, मला कळाले, देव बास घेऊन चालू शकतो. देव बास घेऊन चालू शकतो. म्हणा हे शैताना, हे सैताना, मला कळालंय, मला कळालंय, येशूने तुला कसं हरवलंय, येशूने तुला कसं हरवलंय. आज देव मला विजय देऊ शकतो. आज देव मला विजय देऊ शकतो. हे तुम्हाला कळायला पाहिजे. यस आमेन. पण काय केवळ तांबडा समुद्र येतो आमच्या जीवनामध्ये, ह्या सगळ्यातून आम्ही गेलेलो आहे. यस. अजून तर खूप पुढे जायचंय, आताच पूर्ण नाही झालो आपण, आता सुरुवात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी लोकांना सांगतो रोज संगती देवाबरोबर पाहिजे. दानिएलला कळालं माझी प्रार्थना मला सिंहाच्या गुहेतून वाचवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 की लोकांची इच्छा आहे तुम्हाला दिलेला दृष्टांत पूर्ण व्हावा. यस. सगळ्यात मोठा दृष्टांत आहे, जा आणि सगळ्यांना सुवार्ता सांगा. आमेन. युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आमेन.
आणि शिष्य तयार करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तेच आपलं चर्च करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन कळते. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद मी येशू. कुठल्याही शैतानाला भिणार नाही. मी कुठल्याही सैतानाला भिणार कारण नाही. मला कळालंय. कारण मला कळालंय शैतान विजेसारखा खाली पडलेला आहे. सैतान विजेसारखा खाली पडलेला आहे. देव माझ्या खाली त्याला रोज तुडवणार आहे. देव माझ्या खाली त्याला रोज तुडवणार आहे. हे मला आज कळालेलं आहे. हे मला आज कळालेलं आहे. मला देव स्वर्गातून भाकर देऊ शकतो. देव स्वर्गातून भाकर देऊ शकतो. देव खडकातून पाणी काढू शकतो. देव खडकातून पाणी काढू शकतो. हे केव्हा कळालं? ज्यावेळेस त्यांना तहान लागली. यस. ज्यावेळेस त्यांना तहान लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घाबरू नका सिस्टर. देव तुम्हाला या परिस्थितीतून काढायला सामर्थ्यवान आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपली नजर देवाकडे पाहिजे. यस. दृष्टांताकडे पाहिजे. यस. दृष्टांत जर नसेल तुमच्या जीवनाला अर्थ राहणार नाही. तुम्ही असंच जीवन जगताल. तुमच्याकडे दृष्टांत पाहिजे. माझा शेजारच एक दिवशी मला तारण करायचंय. माझ्याद्वारे देव करणार आहे. यस. तुमच्याकडे दृष्टांत पाहिजे की माझी प्रार्थना मी जे रोज करतोय, मी डोळ्यांनी पाहतोय की सगळी परिस्थिती देवाने बदललेली आहे. आमेन. हा दृष्टांत पाहिजे. दृष्टांत नसेल तुम्ही नाही जगू शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझी इच्छा आहे चर्च मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला हा दृष्टांत पाहिजे की नगर मध्ये माझा देव राज्य करणार आहे. आमेन. नगरला प्रत्येक गुडघा देवापुढे टेकणार आहे. यस. नगर मध्ये संजीवनाची लाट येणार आहे. आमेन. ची जागा देवाच्या गौरवाने भरणार आहे. यस. आमेन. हा दृष्टांत घेऊन आम्ही रोज जळतोय आतमध्ये. रोज रोज रोज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाय? कारण बायबल मध्ये लिहिलंय ज्यावेळेस तुम्हाला दृष्टांत असतो देव तुम्हाला वाढवत 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 नेणार. यस. आमेन. की लोकांना आज दृष्टांत कळालेला आहे. यस. म्हणा माझ्या पुढे दृष्टांत आहे. माझ्या पुढे दृष्टांत मी आहे. मागच्या गोष्टी विसरलोय. मी मागच्या गोष्टी विसरलोय. अजिबात धरून नाही ठेवलेल्या. अजिबात धरून नाही ठेवलेल्या. मला पुढे जायचंय. मला पुढे जायचंय. कारण वचन सांगतं. कारण वचन सांगतंय ज्याच्याकडे दृष्टांत आहे, ज्याच्याकडे दृष्टांत आहे तो दृष्टांत शेवटाला जाणार आहे. तो दृष्टांत शेवटाच जाणार आहे. आमेन. आमेन. काय लोक म्हणतील पास्टर किती मोठा दृष्टांत पाहायचा? जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पहा. यस. पण पास्टर जास्ती होत नाही का मग पाहिल्यावर? नाही, अजिबात नाही होत. कारण तुमचा माझा देव महान देव आहे. यस. की लोकांचा देव मोठा आहे. यस. कोपऱ्यात बसलाय? नाही. कुठं बसलाय? स्वर्गात बसलाय. एकटाच स्वर्गात बसलाय. की लोकांचा प्रभू स्वर्गात बसलाय. आत्वर करा. म्हणा माझा देव स्वर्गामध्ये आहे. माझा देव स्वर्गामध्ये आहे. पांढऱ्या सिंहासनावरती. पांढऱ्या सिंहासनावरती. आणि त्याचे पाय पृथ्वीवरती येतात. आणि त्याचे पाय पृथ्वीवरती येतात. तो आकाशांच्या आकाशात मावत नाही. तो आकाशांच्या आकाशात मावत नाही. सगळं जग त्याच्या समोर एका थेंबासारखं आहे. सर्व जग त्याच्या समोर एका थेंबासारखं आहे. मग मी मोठा दृष्टांत का पाहू नये? तर मी मोठा दृष्टांत का पाहू नये? हालेलुया. हालेलुया. नाही, मी मोठा दृष्टांत पहा. यस. मोठा. पण सुरुवात आता करा, उद्या नाही. काही लोकांनी उद्या उद्या प्रार्थना करता करता त्यांचे 10 वर्ष गेले पण प्रार्थना चालू नाही झाली अजून. त्यांनी उपवास धरता 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 उद्या 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 पुढच्या महिन्यात गेले महिने त्यांचा उपवास नाही झाला. म्हणून बायबल मधले यिर्मया 8:20 मध्ये लिहिलेलं आहे, सुगी संपली, हंगाम आटोपला, संपला आणि पहा माझ्या लोकांचे तारण झालं नाही. देव म्हणतोय. काय म्हणतोय? वाचूया. माझी इच्छा हे वचन वाचा. काढा प्लीज काढूया. ऐका देवाचं वचन. तुम्हाला कळेल प्रभू आपल्या लोकांशी काय बोलतोय. काढूया. थँक्यू होली स्पिरिट. वाचूया. यिर्मया 8:20 कृपा करून वाचूया. सुगी सरून गेली आहे. सुगी सरून गेली आहे. हा पुढचं. उन्हाळा समाप्त झाला आहे. उन्हाळा समाप्त झाला आणि आमचे तारण झाले नाही. आणि आमचे तारण झाले नाही. आणि आमचे तारण आणि आमच्या प्रार्थना चालू नाही झाल्या. येत्या नवीन वर्षामध्ये आपण प्रत्येक महिन्याला 3 दिवस उपवास धरणार आहे. 3 दिवस उपवास प्रार्थना करणार. की लोक आमच्या बरोबर आहेत? की लोकांची इच्छा असं व्हावं? की लोकांची इच्छा असं व्हावं? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघू शैतानाला पळून राहणारच आपण. हालेलुया. हालेलुया. म्हणा मी शैतानाला पळवणार आहे. मी शैतानाला पळवणार आहे. देवाने मला जगाचा प्रकाश केलाय. देवाने मला जगाचा प्रकाश केलाय. पृथ्वीचं मीठ केलेलं आहे. पृथ्वीचं मीठ केलेलं आहे. म्हणून येशू म्हणलं उठ, तुझा प्रकाश आलाय. यस. उठ माझ्या मुली, तुझा प्रकाश आलेला आहे. कारण अशी वेळ येईल की गाढ अंधकार लोकांना झाकील, पृथ्वीला झाकील, पण देव तुझ्यावरती उभा पायवल. आमेन. पण केव्हा? ज्यावेळेस तू उठशील. यस. ज्यावेळेस तू उठशील. ज्यावेळेस तू उठशील. झोपेतून उठशील.
आपल्या 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 विचारातून उठशील, आपल्या स्वतःच्या कल्पनेतून उठशील आणि म्हणशील प्रभू तुझी इच्छा काय, आणि ते म्हणतो उठ. आणि एकदा का तू उठला मग ते म्हणतो गाढ अंधकार पृथ्वीला झाकेल. बरोबर आहे. पण देव तुझ्यावरती उदय पावेल. आमेन. केव्हा? ज्यावेळेस तू उठल्यावर. वाचूया, माझी इच्छा आहे वचनाकडे जाऊया. यशाया 60 अध्याय काढूया, लवकर लवकर जाऊया. ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया. यशाया 60 अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे धन्य ते लोक जे बायबल काढणारे लोक. यशायाचा 60 अध्याय मिळालो. यस आमेन. थँक्यू होली स्पिरिट. यशायाचा 60 अध्याय मिळाला. यस. थँक्यू होली स्पिरिट. यशायाचा 60 अध्याय. वाचूया पहिलं दुसरं तिसरं वचन. ऐकूया. उठ तेजस्वी हो. देव म्हणतो उठ. तेजस्वी हो. प्रभू म्हणतो उठ तेजस्वी हो. उठ आणि तेजस्वी हो. याचा अर्थ ते उठले नव्हते, याचा अर्थ ते प्रकाशमय झाले नव्हते, याचा अर्थ देवाची आज्ञा त्यांनी पाळली नव्हती म्हणून देवाचं वचन आलं उठ आणि काय हो तेजस्वी हो. आता हे नवीन काळातलं वचन आहे. हे ख्रिस्ताविषयी बोललं गेलंय आणि ख्रिस्ताच्या लेकरांविषयी. वाचूया पुढे काय लिहिलंय. वाचूया. कारण तुझा प्रकाश आला आहे. कोणाचा प्रकाश आलाय? म्हणा माझा प्रकाश आलाय. माझा प्रकाश आला आहे. सर्वांनी आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा येशू माझा प्रकाश आहे. येशू माझा प्रकाश आहे. येशू मला उठवणारा आहे. येशू मला उठवणारा आहे. येशू मला अंधारातून बाहेर काढणारा देव आहे. येशू मला अंधारातून बाहेर काढणारा देव आहे. आणि मी त्याचं ऐकलं पाहिजे. आणि मी त्याचं ऐकलं पाहिजे. देव म्हणतो अंधार यायच्या अगोदर उठ. यस. अंधार यायच्या अगोदर उठ. ख्रिस्त विरोधात उभा राहायच्या अगोदर उठ. तुझ्यावरती संकट यायच्या अगोदर उठ माझ्या मुली. उठ. सकाळी प्रार्थनेला उठ माझ्या मुला. उठ. तुला जे देवाने बनवले त्याच्यात उठ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उठ. तुझ्या नाशातून पापातून घाणीतून उठ. तुझ्या मोहातून उठ माझ्या मुली. का? कारण बायबल मध्ये की अंधार पृथ्वीवर येणं पुढचं वचन सांगतं. वाचूया. ऐका. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे. उगवले आहे. पुढं. कारण पहा असे दिवस येतील. वाचूया. कारण पहा अंधार पृथ्वीला अंधार पृथ्वीला आणि गाढ अंधकार लोकांना झाकील. आणि गाढ अंधकार लोकांना झाकील. लोकांना झाकण्याचे दिवस येणार आहे सिस्टर. पण पुढचं वचन. परंतु परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल. परंतु परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल. परंतु परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल. पण तू उठला तर पाहिजे ना. यस. तू उठलाच नाही तर देव कसा प्रकाश देईल. उठलाच नाही तर प्रार्थना नाही केली तर उत्तर कसं मिळेल. स्तुती आराधना नाही केली तुला देवाची उपस्थिती कशी जाणवेल. जर तू वचन वाचलं नाही तर वचनातलं रहस्य कसं प्रगट होईल. जर तू बाहेर नाही गेला आणि आजारावरती हात नाही ठेवला तर देव आरोग्य कसं देईल. काय लोक भितात पास्टर ठेव का ठेव का ठेव का ठेव का हात का त्यातलं भूत माझ्यात येईल का माझ्यातलं त्याच्यात जाईल. अजूनही हाच विश्वास आहे लोकांचा. ते म्हणतात मला हात ठेवायची परवानगी नाहीये. म्हणलं का? मी जर हात ठेवले तर त्याच्यातलं सगळं भूत माझ्यात येणार. आणि बायबल सांगतो जो जगात आहे त्यापेक्षा जो तुझ्यात येतो मोठा आहे. पण ही म्हणते त्याच्यातलं माझ्यात येईल. हाऊ फुलिश. किती मूर्खपणा आहे. चर्च या शिकवणीतून उठा. का? कारण बायबल मध्ये लिहिलंय देवाचं वचन सांगतं की देवाने तुला लोकांसाठी प्रकाश केलेला आहे. आमेन. मी प्रार्थना करतो की या चर्च मधून अंधार दूर करणारे लोक उभे राहावे. यस आमेन. मी प्रार्थना करतो की या चर्च मधून लोकांचा अंधार दूर करणारे लोक उभे राहावे. यस आमेन. मी प्रार्थना करतो की या चर्च मधून लोकांना शैतानाच्या हातातून सोडवणारे लोक उभे राहावे. यस आमेन. उठ देव म्हणतो उठ माझ्या मुली. त्याच्यात पडू नको. ते तुझे मार्ग नाहीये. मरशील तिथं जर चालत गेली तर देवाच्या प्रकाशात उठ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं तरुण पण आम्ही येशूला दिलं. आमचे तरुण होतो. लोक म्हणले तू एवढा तरुण आहे तू भिकारी होशील. म्हातारी झाल्यानंतर देवाची सेवा करायची. म्हणलं तू म्हातारा होल्यावर तू कर. आणि तू म्हातारा होशील तुझे गुडघे किती साथ देतात बघ. तुम्हाला नाही बोलत आम्ही त्यांना बोलतो. आता मी हे तुमच्यासाठी प्रार्थना करायला. म्हातारा झाल्यावर बघ किती तास चालू शकतो तू. म्हणून म्हणलं देव म्हणतो तरुणपणा आहे तरुणा तुझ्या तरुणपणा तुझ्या निर्माण करत्याला स्मर. म्हणजे म्हातारपणी देखील तरुण राहशील. यस आमेन. किती करते देवाचं वचन. हालेलुया. 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 लोक आमच्या जीवनाकडे बघा. आम्ही दुसऱ्याविषयी प्रीचिंग नाही करत. मी स्वतःविषयी बोलतोय. आम्ही आमचं जीवन येशूला दिलं. Yes. ज्या वर्षी आमचं लग्न झालं 6 महिन्याच्या आत आम्ही गावात सेवेला होतो. लोक म्हणले का जा रहे हैं. मैं बोल रहा था यीशु जिधर चलाएंगे वहां जा रहे हैं. देवाचं बोलावणं तुमच्यावरती आहे. तुम्ही केव्हाच अपयशी होणार नाही. आमेन. देवाचा दृष्टांत तुमच्या बरोबरती आहे. देव तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. तुमच्या
तुमच्याकडे जर देवाच्या वचनाचा दृष्टांत आहे आणि तुम्ही जर देवाचं हृदय ओळखलंय, एक गोष्ट लक्षात ठेवा, केव्हाच देव तुम्हाला सोडणार नाही. यस आमेन. केव्हाच प्रभू तुम्हाला सोडणार नाही. यस. तुम्ही चमकणार म्हणजे चमकणार. आमेन. तुम्ही वर येणार म्हणजे वर येणार. यस. लक्षात ठेवा नेहमी, लक्षात ठेवा नेहमी. देव म्हणतो उठ माझ्या मुला. काय हो? प्रकाशमान. उठ. का रडत बसलाय? मी आजारी आहे, मी दलिंद्री आहे, पास्टर माझं असंच आहे, पास्टर मला असंच वाटतं. ए उठ आणि म्हण, हे प्रभू तुझा प्रकाश येऊ दे माझ्यावर, जेणेकरून माझा तर अंधार जाऊ दे पण यांचा अंधार मला काढायचा आहे. यस आमेन. आणि मग तेज कसं चमकेल तुझ्यावरती. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं पुढचं वचन, व्हेरी इम्पॉर्टंट. वसिया. कारण पहा, अंधार पृथ्वीला आणि गाढ अंधकार लोकांना झाकील, परंतु परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि त्याचे तेज तुझ्यावर दिसेल. तेव्हा राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे व राजे तुझ्या उदयाच्या प्रभेकडे येतील. नाव या 3 वर्षात खूप महत्व आहे. पहिल्यांदा उठ, तेजस्वी हो. तेजस्वी हो. पहिल्यांदा उठ, तेजस्वी हो. तू तेजस्वी नाही झाला तर पृथ्वीवर अंधार आहे, तू बी अंधारात मरशील. पण तू तेजस्वी झाला तर तू अंधार दूर करशील. यस आमेन. किलो कळते. माझी इच्छा आहे वचन सगळ्यांना कळावं. आपल्या हातवर करा. मला धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. जे वचन तू माझ्याशी बोलत आहे, जे वचन तू माझ्याशी बोलत आहे, माझे आत्मिक डोळे उघडू दे. माझे आत्मिक डोळे उघडू दे. तुम्हाला सांगतो, मलाही आत्ताच कळायला लागले. मलाही पवित्र आत्मा आता शिकवतोय. आय एम नॉट टेलिंग यू. पवित्र आत्मा मला आता शिकवतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू उठला पाहिजे, तेजस्वी झाला पाहिजे. का? की अंधार येणार आहे. म्हणा अंधार येणार आहे, अंधार येणार आहे, त्याच्यात तुला चमकायचंय, त्याच्यात तुला चमकायचं, त्याच्यात तुला चमकायचंय. आणि जर तू चमकला तर पुढे असलेले 3ऱ्या वचनात व्हेरी इम्पॉर्टंट. वसिया. तेव्हा राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे व राजे. एक वचन आहे का अनेक वचन आहे? राष्ट्रे तुझ्या. राष्ट्रे तुझ्या. तुझ्या म्हणजे एक वचन आहे. यस. बरोबर आहे सिस्टर? यस. राष्ट्र एक वचन आहे तुझ्या. यस. असं असतं तुमच्या. तर म्हटलं असं जाऊ दे, देव सगळ्यांमध्ये उत्सुक आहे वाटतं. नो, देव वैयक्तिक जीवनामध्ये उत्सुक आहे. म्हणा देव माझ्यात उत्सुक आहे. देव माझ्यात उत्सुक आहे. म्हणा देव माझ्यात उत्सुक आहे. देव माझ्यात उत्सुक आहे. 100% उत्सुक आहे. 100% उत्सुक आहे. म्हणा मी माझ्या परिस्थितीकडे बघून रडत बसणार नाही. मी माझ्या परिस्थितीकडे बघून रडत बसणार नाही. म्हणा मला तांबडा समुद्र दुभागणारा देव कळालेला आहे. मला तांबडा समुद्र दुभागणारा देव कळालेला आहे. याच्यातूनही मला काढायला सामर्थ्यवान आहे. याच्यातूनही मला काढायला सामर्थ्यवान आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं? एक वचन तुझ्याकडे. राष्ट्रे तुझ्याकडे. काही लोकांची इच्छा आहे वचन तुमच्या जीवनात खरं व्हावं. यस. माझी इच्छा आहे वचन माझ्या जीवनात खरं व्हावं. यस. आता देवासाठी जगायला चालू करा. यस आमेन. आता पेरणी चालू करा. यस. आता देवासाठी उभं राहायचं चालू करा. यस. आता नम्र व्हा. आता सगळे वाईट इच्छा देवाला देऊन टाका. देवाला म्हणा तुझी इच्छा मला दे. यस आमेन. आणि जर का देवाची इच्छा तुझ्याकडे आली, तू राष्ट्रांना बोलणारा बनशील. आमेन. राष्ट्रांना संदेश देणार बनशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक मला, आता मी इथं उभा आहे, लोक मला बॉम्बे दिल्लीहून फोन करतात की पास्टर आमची इच्छा आहे तुम्ही या चॅनलवरती यावं. मी देवाचा सेवक आहे, मी इथं उभा आहे. मी मराठीत प्रीच करणारा माणूस, न शिकलेला जास्ती, पण बिलीवर माझ्यामध्ये ती आग जळत राहिलेली आहे. मी इथून पुढे पोहोचावं, मी इथून पुढे देवाचा शुभ सांगावं. आणि मला जे लोक मी ओळखत नाही ते मला ओळखतात आणि म्हणतात माझी इच्छा आहे तुम्ही चॅनलवर यावं. मला असं लाज वाटते केव्हा केव्हा, प्रभू आबर तो उधर नहीं पहुंचा, मैं कैसा पहुंचा रहा है. उठ, तुझ्याद्वारे राष्ट्र बदलणार आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्याद्वारे राष्ट्र बदलणार आहे. यस. काही लोकांनी आपलं जग एवढं लहान केलेलं आहे, त्याच डबक्यात जगतात. त्याच डबक्यात तेच डबकं त्यांना दिसतं. मी, माझं घर, माझे लेकरं, माझे मुली. उठलं, मी माझं घर, माझं मुली, मी माझं घर, माझं, मी माझं घर, मुली, मी माझं घर, मी. ते म्हणतो उठ ना, उठ ना, तुला राष्ट्रात न्यायचंय. मला ऐक मुली, मला तुला चमकायचंय. अरे डबक्यातून बाहेर ये, तुझी दृष्टी बदल. यस. तुला त्या डबक्यात नाही मारायचं. यस. हे योसेफा, तुला खड्ड्यात नाही मारायचं, तुला पंतप्रधान बनायचंय. यस आमेन. आणि योसेफ उठला खड्ड्यातून आणि योसेफ पंतप्रधान केला गेला. यस आमेन. आय चॅलेंज दिस क्राउड. मी या लोकांना सांगतो वेळ आलेली आहे येशूसाठी चमकायचे. आमेन. दुष्टांत घेऊन पळणारे लोक बना. दुष्टांत, कोणी यवन तुम्हाला टप्पू मारावं हे गोष्ट विसरून जा. कोणी यवन तुमचं मन भ्रष्ट करावं हे दिवस विसरून जा म्हणावं.
कुणी येऊन तुम्हाला देवापासून मागं वळावं, हे दिवस गेले. कुणी येऊन म्हणावं, ए बघ मी चाललोय तिकडं नाचायला पिक्चरच्या, ए तू जा, कारण मी पवित्र बनलेलो आहे आणि मी देवाबरोबर नाचणार आहे. यस आमेन. वेळ आली सिस्टर, वेळ आली. तर तुम्ही आत्ताची वेळ देवाला हो नाही म्हटला, देव दुसरीकडे वळेल, देव दुसरीकडे वळेल. पण तू त्याच खड्ड्यात पडलेल्या राहशील. योसेफ जर रडत बसला असता ना त्या खड्ड्यामध्ये गेला असता, मला पूर्ण 100% माहिती आहे योसेफ प्रार्थना करत होता त्या खड्ड्यामध्ये, कारण योसेफ प्रार्थनेचा माणूस होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्याला दुष्टांत पडला तर तो प्रार्थना करणारा होता. जे प्रार्थना करतात त्यांनाच दुष्टांत पडतात. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि योसेफ रडत नाही बसला. योसेफ जेलमध्ये रडला नाही. योसेफ पोटिफरच्या घरात रडला नाही. योसेफ ज्यावेळेस त्याचे भाऊ आले त्यावेळेस रडायला लागला. का? तुमच्यासाठीच देवाने मला आणलं नाही का? यस आमेन. किंवा कळते देवाचं वचन. लिबा शेके बेओंदो बा कोराबा. देवाची उपस्थिती इथं आहे, देवाचं सामर्थ्य इथं आहे. देवाची इच्छा कुणीतरी म्हणावं मला दुष्टांत घेऊन चालायचं. यस आमेन. मला इकडे तिकडे नाही पाहायचं. यस. नो नो नो, मी मेलेलो आहे या जगासाठी. यस. माझी इच्छा मेलेली आहे. यस. नो, माझी एकच इच्छा आहे, मला त्याच्यासाठी जगायचं. यस आमेन. सिस्टर, जर तुम्ही त्याच्यासाठी जगता तुम्हाला काही कमी नाही पडणार. आमेन. नो 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 नो, तुम्ही इथं बसून आशीर्वादित होणार. आमेन. म्हणून बायबल की तू आपल्या प्रियात झोपेतही देतो. यस. बाकी लोक ओव्हर टाइम करतील, तू झोपेत मिळवशील. तू कसे मिळवशील? झोपेत. तू झोपेत मिळवशील. पण काय लोक झोपतच नाही. ते म्हणतो झोप ना, मी झोपेत देतो. नाही तू देशील का नाही माहित नाही. मग इस्रायल लोक सकाळीच उठले आणि त्यांनी गोळा केलं. एकाने असं गोळा केलं, एवढं, दुसरं तिसरं चौथं सगळ्या दिवसाचं गोळा केलंय. आणि रात्री म्हटलं आता लय गोळा केलंय, आता नको. बायबल सांगते यात किडे पडले. यस. त्या मान्यामध्ये काय पडले? किडे पडले. किडे पडले. काही लोकांना झोप येत नाही. कल क्या करूंगा मैं, कल ये हे करूंगा. हो बरोबर आहे, त्यांना देवासाठी वेळ नाहीये. सगळ्यात दुर्दैवी लोक कुठले माहित आहे? ज्यांना देवासाठी वेळ नाहीये. ज्यावेळेस त्यांचा श्वास बाहेर निघाल ना त्यावेळेस त्यांना वेळच वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची वेळ देवाला शिका. यस. देवाची वेळ देवाला द्यायला शिका. तुमची वेळ आशीर्वादित होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बायबल म्हणते उठ, तुला राष्ट्रामध्ये देव चमकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्याकडे विजन आहे, दृष्टांत आहे, देवाचं वचन आहे, ते केव्हा हलत नाही. ते केव्हाच हलत नाही. नाही हलत. ते त्यांचं मन विचलित होत नाही. कुणी येऊन वाईट बातमी आणली तरी ते विचलित. बायबल सांगतं कालेब आणि योशुआ ज्यावेळेस त्यांनी कनान देशामध्ये गेले त्यांनी धिप्पाड लोक पाहिले, राक्षस पाहिले. 10 लोकांनी पाहिले, 12 लोकांनी पाहिले. पण पाहत योशुआ आणि कालेब काय म्हणतो, ए दृष्टांत आहे, देव आमच्या पूर्वजांना दूध आणि मध वाहणारा देश देणारा आहे. हा दृष्टांत आलेला आहे. आणि कालेब काय म्हणतो, योशुआ काय म्हणतो, ते धिप्पाड लोक दिले बाकर आहे. काय आहे? भाकर. पण दुसरे 10 लोक काय म्हणतात, ते धिप्पाड लोकांसमोर आम्ही नाकतोडे. यांच्याकडे दृष्टांत नव्हता. कालेब आणि योशुआकडे काय होता? दृष्टांत. काय होता? ही भिंत पडणार आहे, Yes. त्याच्या पलीकडे आम्ही जाणार आहे, दूध आणि मध वाहणारा देश मिळणार आहे. यस. पण बायबल सांगतं कालेब आणि योशुआ कसा बोलतो ऐका. कालेब योशुआ म्हणतो ते धिप्पाड लोक, ते आमच्या समोर भाकर आहे आमची. यस. देवाची इच्छा असेल आजच खाऊन टाकू त्यांना. पण हे 10 लोक ज्यांच्याकडे दृष्टांत नाहीये, जे कुरकुर करणारे काय म्हणले, अरे मेलो आता सगळे, आता आपलं काय खरं नाही. इथं देवाने मरायलाच आणलं वाटतं. आपण मेलोच, ते धिप्पाड आहे, त्यांच्यासमोर आपण नाकतोड आहे. एक गोष्ट मी लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे दृष्टांत आहे त्या लोकांनी विचलित व्हायचं नाही. नो, तांबडा समुद्र दुभागला ना, यस. यस. नेहमी त्याच्यातली हवा काढणारे बना. योशुआ आणि कालेब लोकांनी कनान देशातली हवाच काढून टाकली. नाही कळालं? नाही कळालं? यस. पण ह्या लोकांनी हवा भरली त्याच्यात. 10 लोकांनी हवा भरली. बहुत धिप्पाड आहे, आता आपलं काय खरं नाही, लेकर बाळ मरतील. मोशे तू वेडा झाला आम्हाला आणायला. पण कालेब योशुआ म्हणला, ते भाकर आहे. ते काय आहे? भाकर आहेत आमची. हवाच काढून टाकली त्याची. यस. हवा काढणारे लोक बना. शैतानाची हवा. यस. वजन काढणारे लोक. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतानाचे वजन काढणारे लोक बना. Yes. आणि ज्यावेळेस हवा काढताल तिथे येशूला ठेवा. आमेन. विश्वास ठेवा, प्रार्थना ठेवा. बघा देव तुम्हाला कनान देश देणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण काही लोक चर्च मध्ये हवा भरणार आहेत. पास्टर अशी बातमी आली बघा, अशी बातमी आली, आता आपलं काय खरं नाहीये.
अशा हवा करणाऱ्या लोकांना म्हणायचं गेट आउट. हवा भरणारे लोक नको आपल्याला, हवा शैतानाची काढणारे लोक पाहिजे. यस. दावीद म्हणलं हा गल्ल्यात हा तर बेसुंदी माणूस आहे, माझा देव याला माझ्या हाती देईल आणि आकाशातील पाखराने यांचं मटण चारल, याचं मांस चारल. हवाच काढून टाकली गल्ल्याची त्याने. यस. बरोबर आहे. किलो कळते देवाचं वचन. पण काय लोकांना एवढी हवा आहे भरायची सवय, थोडी वाईट बातमी घेणार, भरवणार भरणार भरणार. त्याचा BP 120 180 होतो. मग रात्री आम्हाला फोन येतात, हवा काढणारे लोक बना शैतानाची. यस आमेन. जरी किती वाईट बातमी असेल म्हणा, यस वाईट बातमी आहे, पण पास्टर देव याच्यातून आपल्याला सोडवणार आहे. आमेन. आवाज गेली त्याची. यस. सगळं वजनच गेलं त्याचं. यस. कालेब यशो म्हणला भाकर आहे भाकर. आम्हारी कोण आहे? भाकर. आणि हे लोक काय म्हणते आम्ही त्यांची नाक तोडे आहेत. केलं कधी देवाचं वचन. यस. आज या चर्चला वचन कळो. यस यस. रात्री मी देवाबरोबर होतो आणि ते मला ह्या गोष्टी शिकवत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ज्याच्याकडे दृष्टांत आहे तो केव्हाच हलणार नाही, विचलित होणार नाही. आमेन. जास्तीत जास्त काय होईल? मरण. काय होईल? चले ऊपर, शॉर्टकट स्वर्गात. शॉर्टकट स्वर्गात. दुसरं काय होणार आहे? काय होणार आहे का? काय होईल? मरण. म्हणा शेवटी मरण. शेवटी मरण. पण मरणं भी जगणंही ख्रिस्त्यानी मरणं लाभ. तो क्यों डरेंगे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मला सांगा, ज्यावेळेस कालेब आणि यहोशूने त्या कनान देशातील धिप्पाड लोकांची हवा काढली, देवाने कोणाला ते कनान देश दिला? इस्रायल लोकांना. आणि कोण मेलं? धिप्पाड लोक. त्यांनी हवा भरली. चर्च मधल्या मी लीडरला नेहमी सांगत असतो, केव्हाच वाईट बातमी मला देऊ नका. तो ज्याच्याने होत मला सांग. प्रार्थना करू, प्रार्थना करू. का? अरे या जगामध्ये कोणी आपल्या विरुद्ध नाही उभं राहू शकत, तर देव आपल्या पक्षाचा आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे तुला आता तिथं गाठ आली ना, आता ती गाठ मोठी होणारच. आता ना बघ तुला कॅन्सर झालाच. असे लोक पाहिजे. गाठ आली, चल आपण उपवास करू, चल आपण प्रार्थना करू, चल शुक्रवारी मीटिंगला जाऊ आणि बघ तुला गाठ गेली समज येशूच्या नावामध्ये. यस आमेन. ती व्यक्ती जगल. अरे मी असं ऐकलं आज अमावस्या आहे आणि ते लोक अमावस्याच्या दिवशी नक्की ऍक्सिडेंट होणार तुझा. अशा लोकांपासून लांब राहा. त्याला म्हणत अमावस्या, अमावस्याला जास्ती कृपा असते माझ्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 हवा भरणारे लोक चर्च मध्ये, माझी प्रार्थना आहे की त्यांची हवाच निघावी त्यांची, आणि त्यांचं वजन कमी व्हावं आणि त्यांना येशूच्या आत्म्याने भरलं जावं. यस आमेन. आणि त्या हवेच्या ठिकाणी येशू दिसावा. यस. त्या धिप्पाड लोकांच्या ठिकाणी येशू दिसावा. यस